shear force at any section or point on the axis of beam is the resultant transverse force acting on any one side of beam. This is the shear force acting at point C. महत्त्वाचं सांगितलं होतं, हे जास्त महत्त्वाचं आहे. Consider only left side of the point at which you want to calculate shear force. ज्या पॉईंटवर शिअर फोर्स काढायचा आहे त्याची फक्त डावी बाजू विचारात घ्यायची आणि मग फक्त फोर्सेसची बेरीज करायची, व्हर्टिकल फोर्सेसची, इन्क्लाइंड नाही किंवा हॉरिझॉन्टल नाही, फक्त बीमच्या ॲक्सिसला परपेंडिक्युलर जे फोर्सेस असतात. म्हणजे जनरली बीम हॉरिझॉन्टल असतो मेंबर, एखाद्या वेळी तो व्हर्टिकलही राहू शकतो, पण आपण जनरली प्रॉब्लेम हॉरिझॉन्टल बीमचे सॉल्व करतो. तर फक्त व्हर्टिकल फोर्सेसची बेरीज, अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह. सो यू हॅव टू मेक द अल्जेब्रिक सम ऑफ ऑल फोर्सेस ॲक्टिंग ऑन लेफ्ट साइड ऑफ द सेक्शन ऑर पॉईंट, ओनली ऑन लेफ्ट साइड. दिस इज इम्पॉर्टंट आणि यानुसारच आपण प्रॉब्लेम सॉल्व करू. मोमेंटचं सांगितलं होतं, हे दिस वॉज द रिव्हिजन इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचं आपण पाहिलेलं होतं. बेंडिंग मोमेंटची डेफिनेशन पाहिली होती. इट इज द अल्जेब्रिक सम ऑफ मोमेंट्स ऑफ ऑल फोर्सेस ॲक्टिंग ऑन एनी वन साइड ऑफ दॅट सेक्शन अबाउट दॅट सेक्शन. हे महत्त्वाचं आहे. सगळ्या फोर्सेसची मुवमेंट ज्या पॉईंटवर आपल्याला बेंडिंग मुवमेंट काढायचं आहे त्या पॉईंटवर घ्यायची आहे सगळ्यांची मुवमेंट. म्हणजे प्रत्येक फोर्सचं डिस्टन्स त्या सेक्शनपासून किंवा पॉईंटपासून मोजायचं आहे. दॅट इज इम्पॉर्टंट. इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये आपण जनरली सपोर्टवर मुवमेंट घेतला होता. सपोर्टवर मुवमेंट घेऊन इक्वल टू 0 करत होतो. इथे तसं नाही आहे. इथे ज्या पॉईंटला बेंडिंग मुवमेंट काढायचं आहे त्या पॉईंटपासून सगळ्या फोर्सेसचे डिस्टन्स मोजायचे आणि मग मुवमेंट घ्यायची, परपेंडिक्युलर डिस्टन्सेस. सो हे सांगितलेलं आहे हॉगिंग बेंडिंग मुवमेंट अँड सॅगिंग बेंडिंग मुवमेंट. सॅगिंगची डायरेक्शन लक्षात ठेवा. डाव्या बाजूने कॅल्क्युलेट केलं तर क्लॉकवाईज, उजव्या बाजूने कॅल्क्युलेट केलं तर अँटी क्लॉकवाईज. दॅट इज सॅगिंग बेंडिंग मुवमेंट. आणि हॉगिंग बेंडिंग मुवमेंट उलट आहे त्याच्या. डाव्या बाजूने कॅल्क्युलेट केलं तर अँटी क्लॉकवाईज आणि उजव्या बाजूने कॅल्क्युलेट केलं तर क्लॉकवाईज. पण मी जनरल सांगितलेलं आहे तुम्हाला. सर हां सर आवाज खूप कमी येतोय सर. आवाज कमी येतोय? येस सर. ओके, येत आहे बरोबर आवाज? येस सर. सो मी सांगितलेल्या कन्व्हेन्शनप्रमाणे अपवर्ड फोर्स असेल तर त्याची बेंडिंग मुवमेंट पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड फोर्स असेल तर त्याची बेंडिंग मुवमेंट निगेटिव्ह. तुम्ही डाव्या बाजूने कॅल्क्युलेशन करा त्या पॉईंटच्या किंवा उजव्या बाजूच्या सगळ्या फोर्सेसची मुवमेंट घ्या. बेंडिंग मुवमेंटमध्ये साइन कन्व्हेन्शनचा प्रॉब्लेम नाही आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, अपवर्ड फोर्सची बेंडिंग मुवमेंट पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड फोर्सची बेंडिंग मुवमेंट निगेटिव्ह. आणि शिअर फोर्समध्ये कॅल्क्युलेशनमध्ये साइन कन्व्हेन्शनचा प्रॉब्लेम आहे. त्याकरता आपण ते टाळण्याकरता सगळ्या शिअर फोर्सचे कॅल्क्युलेशन हे डाव्या बाजूनीच करतो, म्हणजे चूक व्हायची शक्यता नाही आहे. तर हे सगळं आपण पाहिलेलं आहे काल. नाउ शिअर फोर्स डायग्राम. The diagram indicating variation of shear force along the axis of beam. थोडक्यात हा ग्राफ आहे. Y coordinate of that graph indicate the shear force with respect to the x coordinate म्हणजे axis of beam. कारण की आपला बीम हॉरिझॉन्टल आहे, सो दॅट विल बी ट्रीटेड ॲज एक्स ॲक्सिस. आणि शिअर फोर्सच्या व्हॅल्यूज ज्या आहेत दॅट विल बी द y कोऑर्डिनेट. तर त्या डायग्रामला आपण शिअर फोर्स डायग्राम म्हणतो. डायग्राम इंडिकेटिंग व्हेरिएशन ऑफ शिअर फोर्स अलॉंग द ॲक्सिस ऑफ बीम. सिमिलरली बेंडिंग मुवमेंट डायग्राम, द डायग्राम इंडिकेटिंग व्हेरिएशन ऑफ बेंडिंग मुवमेंट अलॉंग द ॲक्सिस ऑफ बीम. या डायग्राममध्ये एक्स ॲक्सिस म्हणजे बीमची ॲक्सिस
आणि वाय कोऑर्डिनेट, प्रत्येक ठिकाणचा वाय कोऑर्डिनेट जर पाहिला तुम्ही तर दॅट विल इंडिकेट द व्हॅल्यू ऑफ बेंडिंग मुवमेंट. सो बोथ these are the graphs. In case of bending moment diagram, y coordinate indicate the value of bending moment at that x coordinate, आणि shear force diagram मध्ये y coordinate indicate the value of shear force with respect to the x coordinate of that point. So simply supported beam with point load at center हे प्रॉब्लेम घेतलेला आहे. सिम्पली सपोर्टेड बीम आहे ए बी. आता या प्रॉब्लेम सॉल्व करायची प्रोसिजर ही आहे, इथे शॉर्टमध्ये केलेलं आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला हा बीम दिला जाईल, त्याच्यावरचं लोड दिला जाईल. सो फर्स्ट स्टेप विल बी यू हॅव टू फाइंड द सपोर्ट रिॲक्शन्स using the equations of engine mechanics equilibrium. Summation of moment about point A should be equal to 0. त्याच्यावरून तुम्हाला RB मिळेल, इथली रिॲक्शन. and summation of Fy equal to 0 you will get RA. So the equation वापरून तुम्हाला माहित आहे ते summation of moment equal to 0, summation of Fy equal to 0, and if required summation of Fx equal to 0. जनरली काम पडणार नाही त्याचं तिसऱ्याचं, कारण की याच्यात फक्त वर्टिकल फोर्सेस दिलेले असतात. So using these two equations, summation of moment equal to 0 and summation of Fy equal to 0, these reactions are obtained. तर प्रत्येक SFD BMD चे प्रॉब्लेम सुरुवात इथून होणार आहे. You have to find the support reactions. त्याच्याशिवाय तुम्हाला पुढे जाताच येत नाही, प्रॉब्लेम सॉल्व करायचा प्रश्नच येत नाही जोपर्यंत तुम्ही रिॲक्शन्स काढत नाही, सपोर्ट रिॲक्शन्स. ज्यांचं थोडंसं विसरल्यासारखं झालं आहे सपोर्ट रिॲक्शन्स, त्यांनी थोडंसं पाहून घ्यायचं आहे इंजिन मेकॅनिक्स आणि रिॲक्शन कशा काढायच्या आहे. दोनच इक्वेशन, समेशन ऑफ मोमेंट इक्वल टू 0 अँड समेशन ऑफ Fy इक्वल टू 0. त्यावरून ह्या रिॲक्शन काढल्या. आता हा सिमेट्रिकल आहे, बरोबर मधोमध लोड लावलेला आहे 3 मीटर 3 मीटर, and load is applied at the mid span. So reactions will be equal, 10 Newton, so half 5 Newton and 5 Newton. Now we can solve, that is we can calculate shear force values at different points and bending moment values. परंतु या रिॲक्शन माहीत नसेल तर आपल्याला सुरुवातच करता येत नाही. So these are calculated reactions. Now shear force at A right. ॲक्च्युली आता शिअर फोर्स काढायचे कसं लक्षात घ्या, आपल्याला शिअर फोर्स डायग्राम काढायचा आहे. तर त्याच्याकरता सगळ्यात पहिले महत्त्वाचे पॉईंट नोट करून घ्यायचे. पहिली कंडिशन किंवा पहिला इम्पॉर्टंट पॉईंट, ज्या ज्या ठिकाणी पॉईंट लोड आहे, पहा इथे सगळे पॉईंट लोडच आहेत. रिॲक्शन म्हणजे पॉईंट लोड आहे. हा 10 न्यूटन पॉईंट लोड आहे, हा 5 न्यूटन रिॲक्शन, हा सुद्धा पॉईंट लोड आहे. तर या पॉईंट लोडच्या ठिकाणी एक्झॅक्ट एवर किंवा एक्झॅक्ट सीवर किंवा एक्झॅक्ट बीवर आपल्याला शिअर फोर्स काढता येत नाही. आता इथे पहा, मी हा पॉइंटर ठेवलेला आहे, दिसतोय सगळ्यांना पॉइंटर. तो पॉईंट झाला एच्या डाव्या बाजूकडचा पॉईंट, ए लेफ्ट म्हणू आपण त्याला. आणि पॉइंटर जर मी इथे ठेवला या ठिकाणी, तर हा पॉईंट झाला एच्या राईट साईडला, त्याला ए आर म्हणू आपण, एच्या जस्ट राईट साईडला तो पॉईंट आहे. तसंच प्रत्येक ठिकाणी घेऊ. सीच्या ठिकाणी सीच्या डाव्या बाजूचा, जस्ट सीच्या डाव्या बाजूचा पॉईंट, त्याला म्हणू आपण सी लेफ्ट. आणि सीच्या उजव्या बाजूचा पॉईंट, लोडच्या उजव्या बाजूला, बिलकुल किंचित बाजूला, दॅट इज सी राईट. इथे सुद्धा बीवर पॉईंट न घेता आपण शिअर फोर्स काढणार आहे बी लेफ्ट, बीच्या थोडंसं डाव्या बाजूला, आणि बी राईट. असे ॲक्च्युली 3 पॉईंट आहेत महत्त्वाचे, तर त्याचे 6 पॉईंट होतात. आता मी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही पॉईंटवर जर तुम्हाला शिअर फोर्स काढायचा आहे तर त्याच्या डाव्या बाजूच्या फोर्सेसची बेरीज. आता मी जिथे ॲरो ठेवलेला आहे तो ए लेफ्ट पॉईंट आहे, एच्या डावीकडचा ए लेफ्ट. त्या पॉईंटच्या डावीकडे तुम्हाला काय दिसते? काहीच नाही दिसत, बरोबर आहे.
डाव्या बाजूला बीमच्या बाहेरचा पॉईंट आहे तो, त्याच्यामुळे त्याच्या डाव्या बाजूला कुठलाही फोर्स नाही आहे. तो शिअर फोर्स ॲट ए लेफ्ट इज इक्वल टू 0. आता तिथून मी थोडासा पुढे सरकतो, ए राईट. हां, हा ए राईटचा पॉईंट पहा. माईक म्यूट करा. कोणाचा माईक चालू आहे? ओके. हा एच्या उजव्या बाजूकडचा पॉईंट. या पॉईंटवर शिअर फोर्स काढायचा आहे. तर याच्या डाव्या बाजूला आता काय दिसतंय तुम्हाला? रिॲक्शन दिसते 5 न्यूटन. बरोबर लक्ष द्या. मी जिथे ॲरो ठेवलेला आहे तो पॉईंट म्हणजे ए राईट. ए राईट या पॉईंटच्या डाव्या बाजूला तुम्हाला पाहायचं आहे. डाव्या बाजूला एकच फोर्स आहे फक्त, हा 5 न्यूटन. सो शिअर फोर्स ॲट ए राईट इज इक्वल टू आर ए इज इक्वल टू 5 न्यूटन. अपवर्ड आहे म्हणून पॉझिटिव्ह. त्यानंतर ए राईटवर आपण शिअर फोर्स काढला. त्यानंतर पुढे जाऊन काही दिसत नाही, कुठलाही फोर्स नाही, त्याच्यामुळे शिअर फोर्स काढायची गरज नाही, कॉन्स्टंट राहील. आता तुम्ही जर विचार केला इथे शिअर फोर्स काढायचा आहे, एक अननोन पॉईंट, या पॉईंटला शिअर फोर्स काढायचा आहे जिथे मी ॲरो ठेवलेला आहे. त्याच्या डाव्या बाजूला काय आहे? अगेन 5 न्यूटन रिॲक्शन. सो शिअर फोर्स किती येईल तिथला? 5 न्यूटन. म्हणजे शिअर फोर्स इथून इथपर्यंत कॉन्स्टंट आहे 5 न्यूटन. आता इथे मी शिअर फोर्स काढेल. हा कोणता पॉईंट झाला? सीच्या डाव्या बाजूचा, सी लेफ्ट. सी लेफ्टला शिअर फोर्स काढेल कारण की मला डायग्राम काढायचा आहे म्हणून. सी लेफ्टला शिअर फोर्स, सी लेफ्ट जो ॲरो ठेवलेला आहे मी सध्या, त्या पॉईंटच्या डाव्या बाजूला जर तुम्ही पाहाल बीमवर, तर फक्त अगेन पुन्हा तो 5 न्यूटनच आहे. सो शिअर फोर्स ॲट सी लेफ्ट, शिअर फोर्स जस्ट लेफ्ट ऑफ सी, और शिअर फोर्स बिटवीन ए अँड सी, म्हणजे इथून इथपर्यंत कुठेही पॉईंट घ्या तुम्ही, तर शिअर फोर्स हाच येईल. तर शिअर फोर्स ॲट सी लेफ्ट इज इक्वल टू 5 न्यूटन. हा एकच फोर्स आहे, त्याच्यामुळे शिअर फोर्स तो कॉन्स्टंट राहील. ए राईटपासून तर सी लेफ्टपर्यंत मधातला कुठलाही पॉईंट घेतला तर त्याच्या डाव्या बाजूच्या फोर्सेस काय येईल? फक्त 5 न्यूटन अपवर्ड, सो पॉझिटिव्ह. आता इथून या सी लेफ्ट पॉईंटपासून मी हळूच पुढे जातो, सी राईटला येतो. सी जो पॉईंट आहे, सी पॉईंट हा आहे जिथे लोड ॲक्ट होत आहे, तो सी पॉईंट आहे. तर आता मी सीच्या उजव्या बाजूला आलो, या ठिकाणी समजा इथे आलो. दिस इज सी राईट पॉईंट, सीच्या उजव्या बाजूचा पॉईंट. आता इथे जर मला शिअर फोर्स काढायचा आहे तर या पॉईंटच्या डाव्या बाजूच्या सगळ्या फोर्सेसची बेरीज, तर जिथे ॲरो आहे माझा सी राईट पॉईंटवर, त्याच्या डाव्या बाजूला तुम्हाला 2 फोर्सेस दिसत आहेत. 5 न्यूटन रिॲक्शन अपवर्ड आणि 10 न्यूटन लोड डाऊनवर्ड. या दोघांची बेरीज, 5 न्यूटन अपवर्ड आहे म्हणून पॉझिटिव्ह घेऊ, 10 न्यूटन डाऊनवर्ड आहे म्हणून निगेटिव्ह घेऊ. सो शिअर फोर्स जस्ट राईट ऑफ सी, दॅट इज इक्वल टू सी आर म्हणू आपण त्याला. इट विल बी इक्वल टू 5 minus 10. So it is minus 5 Newton. 5 minus 10 minus 5 Newton. हा झाला सी राईटचा शिअर फोर्स. त्याच्यानंतर आता हा शिअर फोर्स कॉन्स्टंट राहील कारण की मधात कुठलंच लोड नाही आहे. शिअर फोर्स ॲट बी लेफ्ट, शिअर फोर्स ॲट बी लेफ्ट, बीच्या डावीकडचा पॉईंट. तिथेही सुद्धा तुम्हाला डाव्या बाजूच्या फोर्सेसची बेरीज करायची आहे. इट विल बी 5 minus 10. सो इट विल बी, इथे करेक्शन आहे पहा, हा 5 न्यूटन मी पॉझिटिव्ह लिहिला आहे, चुकीचा आहे हा. इट शुड बी -5 न्यूटन. हा मायनसच येईल पहा, इथे बी लेफ्ट हा पॉईंट आहे, याच्या डाव्या बाजूला 2च फोर्सेस आहे, 5 न्यूटन अपवर्ड -10 न्यूटन डाऊनवर्ड, म्हणजे 5 minus 10. सो इट शुड बी -5 न्यूटन. इथे चुकीचं आहे हां, दिस शुड बी निगेटिव्ह. देन शिअर फोर्स ॲट बी राईट, इथे काय येईल पहा बरं. शिअर फोर्स ॲट बी राईट, बीच्या उजवीकडचा पॉईंट, ॲक्च्युली बीमच्या बाहेरचा पॉईंट आहे, तिथे शिअर फोर्स 0च्या यायला पाहिजे,
तरी पण तुम्ही कॅल्क्युलेशन करून पाहिले तुमच्या लक्षात येईल बी राईट हा जो पॉईंट आहे त्याच्या उजव्या बाजूच्या सगळ्या फोर्सेस डाव्या बाजूच्या सगळ्या फोर्सेसची बेरीज 5 न्यूटन रिॲक्शन ॲट ए प्लस 5 मायनस 10 प्लस 5 रिॲक्शन ॲट बी म्हणजे 5 मायनस 10 प्लस 5 सो इट विल बी 0 शिअर फोर्स ॲट बी राईट. असे शिअर फोर्स कॅल्क्युलेट करायचे आहे तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंटला. आणि हे इम्पॉर्टंट पॉईंट घेताना ज्या ज्या ठिकाणी पॉईंट लोड लावलेले आहेत कॉन्सन्ट्रेटेड लोड त्याच्या डाव्या बाजूला शिअर फोर्स काढायचा असतो. त्याला म्हणू आपण लेफ्ट, ए लेफ्ट किंवा सी लेफ्ट किंवा बी लेफ्ट. आणि त्या पॉईंटच्या उजव्या बाजूला सुद्धा शिअर फोर्स काढायचा असतो, ए राईट ऑर सी राईट ऑर बी राईट. लक्षात घ्या पॉईंट 3 आहेत, आपण शिअर फोर्स 6 काढणार आहोत. इथे 2 कमी दाखवलेले आहेत. इथे ए लेफ्ट पाहिजे होता आणि इथे बी राईट पाहिजे होता. या सगळ्या व्हॅल्यूवरून आता यू हॅव टू ड्रॉ द शिअर फोर्स डायग्राम. तर शिअर फोर्स डायग्राम काढण्याकरता पहिले ही ॲक्सिस ऑफ बीम दाखवलेली आहे. हीच हा बीम जो आहे हा इथे दाखवलेला आहे. सो दिस इज ॲक्सिस ऑफ बीम, एक्स ॲक्सिस. आता याच्यावर शिअर फोर्सचे व्हॅल्यू तुम्हाला प्लॉट करायचे आहे. तर आपण पुन्हा डावीकडून चालू करू. पहिला पॉईंट कोणता होता आपला, ए लेफ्ट. बीमकडे पहा, ॲरो माझा तिथे आहे ए लेफ्टचा पॉईंट. ए लेफ्ट म्हणजे तो एच्या जस्ट बाजूला आहे म्हणजे एवरच. तर तिथे ए लेफ्टला तुमचा शिअर फोर्स आलेला आहे 0 म्हणजे तो पॉईंट ॲक्सिसवरच येईल. आणि एच्या जस्ट उजव्या बाजूला ए राईट, ए राईटला शिअर फोर्स किती आलेला आहे 5 न्यूटन. त्याच्यामुळे पहिला पॉईंट 0 आणि दुसरा पॉईंट प्लस 5 आहे म्हणून ॲक्सिसच्या वर असा येईल तो 5 न्यूटन. हा पहिला पॉईंट आला तुमचा. आणि तुम्हाला हा पहिला सेगमेंट जॉईन करायचा. शिअर फोर्स ए लेफ्ट 0, ए राईट 5 न्यूटन. आता ह्या डायग्राम कसा काढला जात आहे बारकाईने पहा. ॲक्च्युली तुम्हाला हे सगळे पॉईंट एका वेळी प्लॉट करता येतात पण तसं करायचं नाही. एक पॉईंट पुढचा प्लॉट करायचा आणि तो मागच्याशी जोडायचा, तोपर्यंत बाकीचे पॉईंट प्लॉट करायचे नाही. आता मी काय केलं इथं पहिले ए लेफ्ट 0 घेतला, ए राईट 5 न्यूटन. हे दोन्ही पॉईंट ए लेफ्ट ए राईट म्हणजे एवरच आहेत, थोडेसे आजूबाजूला असतात म्हणून ते एवर प्लॉट केले जातात. 5 न्यूटन इथपर्यंत मी पोचलो. ही सेगमेंट पहिले मी काढून घेतली व्हर्टिकल. आता याच्यानंतर पुढचा पॉईंट कोणता आहे तो तुमचा सी लेफ्ट. आता पहिले सी लेफ्ट म्हणजे तो सीच्या खाली बरोबर प्लॉट करायचा इथे सी लेफ्टवर. तर तो किती आहे 5 न्यूटन आहे. इथे पहा सीचा पॉईंट, सी लेफ्टचा पॉईंट 5 न्यूटन. हा इथे हा 5 न्यूटन आहे, हाही 5 न्यूटन आहे. आता हा 5 न्यूटनचा पॉईंट मिळाला की तो पहिले आधीच्या पॉईंटशी याच्याशी जोडून घ्यायचा. हा जोडून घेतला तोपर्यंत पुढचा पॉईंट प्लॉट करायचा नाही हे जोडल्याशिवाय. हा इथपर्यंत आला डायग्राम. आता सी लेफ्ट आपण प्लॉट केला. सी लेफ्ट नंतर इथं बीमवर कोणता येणार आहे सी राईट. सी राईटवर शिअर फोर्स किती आहे -5 न्यूटन. तो कुठं प्लॉट करायचा आहे सीवरच प्लॉट करायचा आहे म्हणजे -5 न्यूटन म्हणजे ॲक्सिसच्या खाली येईल. दिस इज -5 न्यूटन बिलो ॲक्सिस. आता हा पॉईंट मिळाला, त्याच्या आधीचा हा पॉईंट आपल्याला मिळाला. जॉईन द 2 पॉईंट्स, हे जॉईन करून घ्यायचे. हा सेगमेंट काढला, हा पॉईंट मिळाला मला. आता याच्यानंतर सी राईट नंतर पुढे कुठला पॉईंट मिळेल आपल्याला बी लेफ्ट, बीच्या डाव्या बाजूकडचा पॉईंट. सो शिअर फोर्स ॲट बी लेफ्ट इज -5 न्यूटन. इथं चुकीचं झालं आहे, तुम्हाला पहिलेच सांगितलं. दिस इज -5 म्हणजे बीवर तुम्हाला तो प्लॉट करायचा आहे -5. इथे येईल तो -5 न्यूटन. आणि मग हा याच्याशी जोडायचा आहे. हा जोडला इथे -5 न्यूटन. अँड देन शिअर फोर्स ॲट बी राईट इज 0. तो इथं लिहिलेला नाही आहे. शिअर फोर्स ॲट बी राईट इज 0. हा बी राईट पॉईंट आहे. तसं तुम्ही याची उजवी बाजू जरी पाहिली तर काहीच फोर्स नाही आहे. सो इट इज 0. मग हा याच्याशी जोडायचा. सो दिस इज शिअर फोर्स डायग्राम. आता मी एवढं का बरं सांगितलं तेही सांगून देतो तुम्हाला.
लक्षात घ्या, तुम्ही हे सगळे पॉईंट जर एका वेळी प्लॉट केले 0, 5, 5, -5, 5 आणि हा 0, हे सगळे पॉईंट तुम्ही प्लॉट केले आणि मग जोडायला गेले. आता मी इथं 0 वरून या 5ला जोडलं. आता या 5 वरून कुठं जायचं, या पॉईंटवर जायचं की या पॉईंटवर जायचं, अशी अडचण निर्माण होते जर तुम्ही सगळे पॉईंट एका वेळी प्लॉट केले तर. म्हणून काय करायचं आहे, जसं जसं बीमवर तुम्ही पुढे जाता तसे तसे पॉईंट प्लॉट करायचे, सिक्वेन्स चुकवायची नाही. ए लेफ्ट, ए राईट, सी लेफ्ट, सी राईट, बी लेफ्ट आणि मग बी राईट, असे पॉईंट प्लॉट करत जायचं आणि ते आधी प्लॉट केलेल्या पॉईंटशी जोडत जायचं आणि मगच पुढे जायचं. पहिले 0 प्लॉट केला, मग 5 जोडून घेतले, मग पुढचा 5 प्लॉट केला 5 न्यूटन, तो याच्याशी जोडला कारण की तो बी लेफ्ट आहे, आणि बी लेफ्ट मग बी राईट, सॉरी सी लेफ्ट आहे तो, सी लेफ्ट, देन यू हॅव टू जॉईन विथ सी राईट. सो दिस इज वर्टिकल सेगमेंट. सडन चेंज इन शिअर फोर्स. जिथे जिथे पॉइंट लोड असते तिथे तिथे जिथे जिथे पॉइंट लोड असते तिथे तिथे तुम्हाला शिअर फोर्स डायग्राममध्ये सडन चेंज मिळेल. आता हा शिअर फोर्स 5 न्यूटनवरून सरळ -5 वर पोहोचला आहे. इथे सुद्धा पॉइंट लोड आहे, 0 वरून 5 वर पोहोचला, व्हर्टिकल सेगमेंट. इथे पण व्हर्टिकल सेगमेंट, आणि इथे सुद्धा बी वर पॉइंट लोड आहे, त्याच्यामुळे तो 5 न्यूटनवरून 0 वर किंवा 0 वरून 5 वर पोहोचलेला आहे. सो ॲट ऑल पॉइंट्स subjected to point loads, there must be vertical segment in shear force diagram. हे या डायग्रामचं पहिलं ऑब्झर्वेशन. दुसरं ऑब्झर्वेशन, बीमच्या ज्या पोर्शनमध्ये लोड नाही आहे, आता हा ए पासून तर सी पर्यंत हा रिकामा आहे बीम, याच्यावर कुठलंही लोड दिसत नाही आहे तुम्हाला, UDL वगैरे काहीच नाही आहे, पॉईंट लोडही नाही आहे. त्याच्यामुळे असा पोर्शन जर बीमचा असेल तर तिथे तुम्हाला हॉरिझॉन्टल सेगमेंट म्हणजे शिअर फोर्स कॉन्स्टंट, तो बदलत नाही आहे. तिथे हॉरिझॉन्टल सेगमेंट तुम्हाला शिअर फोर्स डायग्राममध्ये मिळायलाच पाहिजे. A to C आणि मग C to B या पोर्शनमध्ये सुद्धा लोड नाही आहे, त्याच्यामुळे शिअर फोर्स डायग्राममध्ये तुम्हाला हा हॉरिझॉन्टल सेगमेंट मिळायलाच पाहिजे. These are the check points. पॉइंट लोडच्या ठिकाणी वर्टिकल सेगमेंट आणि नो लोडिंग झोन करता हॉरिझॉन्टल सेगमेंट, हे दोन महत्त्वाचे पॉइंट या डायग्रामचे. हा ॲक्सिसच्या वर पार्ट आहे, सो इट इज पॉझिटिव्ह शिअर फोर्स नॅचरली. हा निगेटिव्ह शिअर फोर्स. A to C पॉझिटिव्ह शिअर फोर्स, C to B इट इज सब्जेक्टेड टू negative shear force. So this is complete SFD, shear force diagram. आता याच बीमचा बेंडिंग मुवमेंट डायग्राम आपल्याला काढायचा आहे. सर एकदा सी लेफ्ट आणि सी राईट परत सांगा ना. हा, काय म्हटलं? सी लेफ्ट आणि सी राईट कसं काढलं सर? कोणता? सी लेफ्ट आणि सी राईट. अच्छा, सी लेफ्ट. कुठल्याही पॉईंटवर शिअर फोर्स काढायचा असेल तर तिथे आपलं पेनचं टोक ठेवायचं. समजा हा मी ॲरो ठेवला आहे सी लेफ्ट, हा सीच्या डाव्या बाजूचा पॉईंट आहे, तर या पॉईंटवर शिअर फोर्स काढायचा आहे तर बीमचे डावी बाजू पाहायची, त्या पॉईंटपासून डावी बाजू. डाव्या बाजूला काय दिसतंय तुला? 5 न्यूटन अपवर्ड. तो shear force at C left is 5 न्यूटन. डाव्या बाजूच्या उभ्या व्हर्टिकल फोर्सेसची बेरीज, बस एवढंच शिअर फोर्स आहे, बाकी काही नाही. डाव्या बाजूच्या सगळ्या फोर्सेसची बेरीज, फोर्सेस फक्त, मुवमेंट्स नाही किंवा तिरपे फोर्सेस नाही किंवा हॉरिझॉन्टल नाही. आता जसं तुला पुन्हा विचारलं तू सी राईट, हा सी राईट म्हणजे सीच्या उजव्या बाजूचा पॉईंट. आता हा ॲरोचा पॉईंट मी तिथे ठेवला आहे सी राईटवर. आता या ठिकाणी शिअर फोर्स काढायचा आहे, म्हणजे इथून डावी बाजू, ही पूर्ण डावी बाजू पाहायची, सी राईटची डावी बाजू. तर इथे शिअर फोर्स येईल
दोन फोर्सेस दिसत आहे आपल्याला, 5 न्यूटन अपवर्ड प्लस -10 न्यूटन. डाव्या बाजूच्या फोर्सेसची बेरीज 5 - 10, सो इट इज -5 न्यूटन. हाच -5 न्यूटन शिअर फोर्स इथे सुद्धा येईल, बी लेफ्टला. हा ॲरोचा पॉईंट ठेवला आहे मी, पा बी लेफ्टला. तिथे सुद्धा शिअर फोर्स काय येईल, 5 - 10. हे दोनच फोर्सेस आहेत, सो दिस शुड बी -5, निगेटिव्ह असायला पाहिजे. ओके सर डायग्राम ड्रॉ करताना आधी बीम ड्रॉ करायचं का? हां, पहिले एक्स ॲक्सिस ड्रॉ करायची, म्हणजे बीम ड्रॉ करायचा. ॲक्च्युली प्रोसेस अशी आहे, आपण जेव्हा वर्गात सॉल्व करतो किंवा नोटबुकवर हा बीमचा डायग्राम काढायचा आणि त्याच्या खालची जागा रिकामी सोडायची, तिथे प्रॉब्लेम सॉल्व नाही करायचा, प्रॉब्लेम असं बाजूला करायचं. अर्ध्या पेजवर डायग्राम काढायची, अर्ध्या पेजवर कॅल्क्युलेशन करायचे. हा बीम काढला की याचे महत्त्वाचे पॉईंट असे खाली ओढून घ्यायचे, रेषा, एक पॉईंट, हा दुसरा पॉईंट, फेंट लाईन ओढून घ्यायच्या आहेत 3. ह्या ओढल्या की मग SFDसाठी पहिले एक्स ॲक्सिस काढून घ्यायची, म्हणजे बीम ॲक्सिस. त्याची लांबी एवढीच राहील जेवढा बीम आहे, ती ॲक्सिस काढून घेतली आणि मग त्याच्यावर शिअर फोर्सच्या व्हॅल्यूज प्लॉट केल्या, वाय कोऑर्डिनेट. ओके सर पण त्याचं स्केल किती घ्यायचं सर? नाही, एक मिनिट, तुम्हाला सबमिशनसाठी कुठं काही मोजमाप करून काढायचं असेल तरच. एक्झाममध्ये किंवा नोटबुकमध्ये सॉल्व करताना स्केल वापरायची गरज नाही. इट शुड बी प्रपोर्शनेट. म्हणजे 5 न्यूटन आणि समजा दुसरा एखादा शिअर फोर्स असतात 10 न्यूटन, तर ते दोन्ही एकाच लेवलला नाही आले पाहिजे. 5 न्यूटनचा पॉईंट ॲक्सिसपासून जेवढ्या अंतरावर आहे त्याच्यापासून जवळपास डबल अंतरावर 10 न्यूटन आला पाहिजे. प्रपोर्शनेट, नॉट टू द स्केल. टू द स्केल काढायची गरज नाही आहे. ओके ओके सर. हां, स्केल वापरायचे. आपण सबमिशनसाठी काही डायग्राम काढायला लावतो तुम्हाला SFD BMD, तेव्हा मात्र आपण स्केल घेऊन काढतो. मग त्याच्यासाठी स्केल घ्यावं लागते आपल्याला. हे डिस्टन्सची, ॲक्सिसची स्केल वेगळी, शिअर फोर्सची वेगळी, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू सपोज 2 न्यूटन, अशी स्केल वापरून वाय कोऑर्डिनेट आपण प्लॉट करतो. आणि तशीच बेंडिंग मुवमेंट करता अजून एक तिसरी स्केल वापरतो. सपोज 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 किलो न्यूटन मीटर, कारण की बेंडिंग मुवमेंटचं युनिट वेगळं असते. स्केल तीच असते परंतु युनिट वेगळं असते, म्हणून ती तिसरी स्केल. तर ते सांगितलं असेल तरच टू द स्केल काढायचं, अदरवाईज प्रपोर्शनेट. मोजमाप करून काढायची गरज नाही आहे. ओके ओके सर. हां, सर स्लिफ्ट कसं काय सांगा. कोणता सी लेफ्ट? हां, कुठला पॉईंट पाहिजे तुला? हां, ॲरो दिसतोय तुला फिगरमध्ये, PPT मध्ये ॲरो ठेवला आहे मी. बीमवर ॲरो ठेवला आहे पहा. हा पॉईंट आहे सीच्या डाव्या बाजूकडचा पॉईंट, थोडासा बाजूला डाव्या बाजूला. सी, हा सी. माईक म्यूट करा, माईक, कोणाचा माईक चालू आहे? हा सी पॉईंट आहे, म्हणजे ज्या पॉईंटवर 10 न्यूटन आहे तो सी पॉईंट आहे. सी इथं लिहिलेला आहे परंतु सी पॉईंट हा आहे. याच्या डाव्या बाजूचा हा पॉईंट घेतला मी, ॲरो ठेवला तिथे. आता जिथे माझा ॲरो आहे PPT मध्ये त्याच्या डाव्या बाजूला पाहतो, डाव्या बाजूला काय दिसते तुला? फोर्सेस 5 न्यूटन. फक्त 5 न्यूटन. त्याची डायरेक्शन आहे अपवर्ड, बरोबर आहे, वर चाललेला आहे. सो शिअर फोर्स ॲट सी लेफ्ट इज इक्वल टू 5 न्यूटन लिहिलेलं आहे पाहिजे तिथे. शिअर फोर्स बिटवीन A अँड C ऑर इट इज इक्वल टू सी लेफ्ट इज इक्वल टू 5 न्यूटन, कारण की एकच फोर्स आहे, तर तो 5 न्यूटन शिअर फोर्स. आणि शिअर फोर्स ॲट सी राईट पाहिजे असेल तर पुन्हा जिथे ॲरो ठेवला आहे सी राईट पॉईंटवर मी सध्या ॲरो ठेवलेला आहे, त्याच्या डाव्या बाजूचे फोर्सेसची बेरीज. डाव्या बाजूला काय दिसते आता? 2 फोर्सेस दिसत आहेत, 5 न्यूटन अपवर्ड आणि 10 न्यूटन डाऊनवर्ड. सो 5 - 10. सो शिअर फोर्स ॲट सी राईट इज इक्वल टू 5 - 10 -5 न्यूटन. सर तिथे 5 न्यूटन दिसतो कुठे? राईटला, कारण की इकडे नाही, इकडे. ओके, बहुतेक तुम्हाला स्क्रीन पूर्ण दिसत नसेल. शिअर फोर्स
इथं जे लिहिलेलं आहे ते वाचून दाखवतो मी. शिअर फोर्स जस्ट राईट ऑफ सी इज इक्वल टू सी राईट इज इक्वल टू 5 मायनस 10 इज इक्वल टू -5 न्यूटन असं लिहिलेलं आहे. दिसत नसेल तर. सर -10 कुठे आहे त्याच्यात? आहे तिथं लिहिलेलं आहे. सॉरी, तुम्हाला दिसत नाही का तो? दिसतोय सर. नाही सर, डायग्राम मध्ये कुठे ते दाखवा. हा, डायग्राम मध्ये हा आहे ना 10 न्यूटन. दिसला? हो सर. यस सर, यस सर. हा सी राईट पॉइंट ॲरो पहा. ॲरो कुठं आहे? सी राईटचा ॲरो इथे. या ॲरोच्या डाव्या बाजूला दोन फोर्सेस आहे. सी राईट. ओके. सर डाउनवर्ड आहे ना? हा हा 10 न्यूटन डाऊनवर्ड आहे. हा ॲरो दिसतोय तुम्हाला? 10 न्यूटनचा ॲरो डाऊनवर्ड फोर्स आहे तो, म्हणून तो मायनस घेतलेला आहे. 5 अपवर्ड पॉझिटिव्ह -10 डाऊनवर्ड निगेटिव्ह. 5 मायनस 10 इज इक्वल टू -5 न्यूटन. आणि त्याचप्रमाणे इथे सुद्धा -5 येईल. हे चुकीचं आहे, वारंवार सांगून राहिलो. हे -5 पाहिजे इथे. इट शुड नॉट बी 5. सर ए लेफ्ट कसा काढायचा? ए लेफ्ट हा ए पॉइंट आहे. हा ए लेफ्ट आहे. ॲरो हा ए लेफ्टच्या डाव्या बाजूला काय दिसतंय? काहीच नाही. झिरो. तिथून ए राईट वर आलो मी. हा ए राईट. ए राईटच्या डाव्या बाजूला काय दिसतंय? 5 न्यूटन. यस, शिअर फोर्स इज 5 न्यूटन. ज्या पॉइंटवर शिअर फोर्स काढायचा आहे तिथे पेनाचं टोक ठेवायचं आणि त्याची डावी बाजू पूर्ण पाहायची. त्या पेनाच्या टोकाच्या डावीकडे सगळे फोर्सेस जेवढे काही दिसेल त्याची बेरीज वजाबाकी करायची. अपवर्ड डायरेक्शन असेल तर प्लस, डाऊनवर्ड डायरेक्शन असेल तर मायनस. एवढं फक्त शिअर फोर्स करता तुम्हाला सर आवाज नाही येते. शिअर फोर्स करता फक्त एवढं. हॅलो, आला आवाज? आला सर. हा. बाकीच्यांचे माईक म्यूट करा. हा, येत आहे का आवाज? आता कोणतरी एकाने सांगा, सगळे नका सांगू. आवाज येत आहे? हो येतोय. ओके, ठीक आहे. SFD अजून काही अडचण? ज्या पॉइंटवर शिअर फोर्स काढायचा आहे त्या पॉइंटच्या डाव्या बाजूच्या सगळ्या फोर्सेसची बेरीज. अपवर्ड डायरेक्शनचा फोर्स पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड डायरेक्शनचा फोर्स निगेटिव्ह. संपलं. कुठलाही शिअर फोर्सची. जर बी राईटला काहीच नाही तर मग तिथे 0 यायला पाहिजे ना? हा बी राईट 0च आहे. यस, हा बी राईटचा पॉईंट 0 आपण प्लॉट केला. मी इथे लिहिलेला नाही आहे तो. याच्या खाली यायला पाहिजे होता तो. शिअर फोर्स ॲट बी राईट इज इक्वल टू 0. या बीच्या उजव्या बाजूला. हा हा बोल सर. BL -5 न्यूटन आहे की 5 न्यूटन आहे? -5 पाहिजे इथे. हा चुकीचं लिहिलं आहे. सर तिथे चुकीचं आहे का? हो, -5 पाहिजे इथे. ओके, हो. इट शुड बी -5. PPT मध्ये मी बहुतेक BL सांगा ना एकदा लास्ट. कुठला सांगू? BL. हा BL. हा पहा इथे BL. बीच्या डाव्याकडचा पॉइंट. ॲरो आता मी बी लेफ्टवर ठेवलेला आहे. आता जिथे मी ॲरो ठेवलेला आहे तिथून डावीकडे पाहायचं तुमच्या स्क्रीनवर. मी ॲरो हलवणार नाही आता. जिथे ॲरो ठेवला आहे त्याच्या डावीकडचे सगळे फोर्सेस पाहायचे. 2 फोर्सेस आहेत. -10 + 5 न्यूटन. यस, -10 + 5 न्यूटन. ओके, म्हणजे -5 यायला पाहिजे. -10 + 5 बरोबर आहे.
सर आपण सी लेफ्ट मध्ये 10 कारने मायनस कारने केला सी लेफ्ट मध्ये हा कारण की तो पण हा पहा तू स्क्रीनवर पहा, मी ॲरो ठेवलेला आहे सी लेफ्टवर. दिसला ॲरो? तो दिसला. आता त्याच्या डावीकडे पहा फक्त. 5 न्यूटन आहे सर. बस झालं, संपलं का? डावीकडे हो. किती? एकच फोर्स आहे, 5 न्यूटन अपवर्ड. सो 5 न्यूटन पॉझिटिव्ह इज द शिअर फोर्स. आणि सर राईटला हा हे घे, सी राईटला ठेवतो आता. हा झाला सी राईट. पण सर तिकडे पण 5 न्यूटन हा हॅलो सर, हॅलो हा 5 न्यूटनच आहे ना. सर. कुठं सर फाईन? तुम्ही म्हणजे बी तुम्ही जे सी लेफ्ट म्हणतात तर आपण ते बी राईट म्हणून बी लेफ्ट सी राईट जे म्हणतात ते बी लेफ्ट म्हणून ऍझ्युम करायचं, तर तिथं -10 येतो असं आहे का? म्हणजे नाही, मला नाही समजलं. म्हणजे आता हम्म. आता सी लेफ्टला आपण 10 पकडत नाही ना, तर मग हा बी लेफ्टला म्हणजे फक्त लेफ्ट साइड पकडायची, तर 10 पुट करायचं असेल तर. एक मिनिट. सी लेफ्ट आणि सी राईट हे 2 पॉइंटचे नावं आहेत. त्याचा लेफ्ट आणि राईट कडून कॅल्क्युलेशन करायचा काही संबंध नाही, लक्षात घ्या. सी लेफ्ट आणि सी राईट असे जे 2 पॉइंट लिहिलेले आहेत ते पॉइंटचे नाव आहेत. तुम्ही कॅल्क्युलेशन उजव्या बाजूने करा असा अर्थ नाही आहे त्याचा. कॅल्क्युलेशन हे डाव्या बाजूनेच करायचे आहेत. ते पॉइंटचे नाव आहेत. आता मी जो ॲरो ठेवलेला आहे बीमवर, तो सी राईट हा पॉइंट आहे, लक्षात घ्या. सी राईट पॉइंट आहे. आता तो ॲरो जिथे आहे त्याची डावी बाजू पहा तुम्ही. 5 - 10. हा यस, 5 - 10. हा कॅल्क्युलेशन डाव्या बाजूनेच करायचे. एक लक्षात घ्या. आता मी सांगतो तुम्हाला, इथे हा सी आर लिहिला आहे, इथे या आरचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही उजव्या बाजूने कॅल्क्युलेशन करा. या सी राईटचा अर्थ आहे हा एक पॉइंट आहे, सी राईट नावाचा पॉइंट आहे जो सी पॉइंटच्या थोडासा उजव्या बाजूला आहे. फक्त तेवढाच त्याचा अर्थ आहे. कॅल्क्युलेशन उजव्या बाजूने नाही करायचे आहे, कॅल्क्युलेशन डाव्या बाजूनेच करायचे आहे. कुठल्याही पॉईंटवर शिअर फोर्स काढा तुम्ही, त्या पॉईंटच्या डाव्या बाजूच्या फोर्सेसची बेरीज. हे जे लिहिलं आहे सी लेफ्ट, सी राईट, बी लेफ्ट, याच्या खाली बी राईट यायला पाहिजे होता, हे सगळे पॉईंटचे नावं आहेत. जसं ए बी सी हे पॉईंटचे नाव आहेत. हा ए पॉईंट आहे, हा सी पॉईंट आहे, हा बी पॉईंट आहे. त्याचप्रमाणे मी ॲडिशनल पॉईंट घेतलेले आहेत. एच्या थोडंसं डाव्या बाजूला ए लेफ्ट, एच्या थोडंसं उजव्या बाजूला ए राईट, याप्रमाणे पॉईंट घेतलेले आहेत. हे पॉईंटचे नाव आहेत. याचा कॅल्क्युलेशनशी उजव्या बाजूने डाव्या बाजूने कॅल्क्युलेशन करायचा असा अर्थ नाही आहे. कॅल्क्युलेशन हे डाव्या बाजूनेच करायचे आहे, नाहीतर साइन कन्व्हेन्शन उलटं होते. तुम्ही उजव्या बाजूने कॅल्क्युलेशन केलं तर करू शकता तुम्ही. आता इथं सी राईटवर शिअर फोर्स, आता पहा पुन्हा मी ॲरो ठेवला आहे इथे सी राईटवर. आता याच्या उजव्या बाजूच्या फोर्सेसची बेरीज जर केली तर उजव्या बाजूला तुम्हाला फक्त हा 5 न्यूटन दिसतो आहे अपवर्ड. परंतु आपण जर उजव्या बाजूने कॅल्क्युलेशन करत असू तर हा अपवर्ड फोर्स तुम्हाला निगेटिव्ह घ्यायचा आहे. So shear force at C right, if you calculate from right side, it will be -5 Newton. तेवढाच येईल, -5. म्हणून सांगून राहिलं, कुठल्याही पॉईंटवर शिअर फोर्स काढायचा असेल तर त्या पॉईंटच्या डाव्या बाजूच्या सगळ्या फोर्सेसची बेरीज, अपवर्ड डायरेक्शन असेल फोर्सची तर त्याला पॉझिटिव्ह घ्यायचं, डाऊनवर्ड डायरेक्शन असेल तर निगेटिव्ह घ्यायचं. असं फिट डोक्यात ठेवायला पाहिजे. तुम्ही उजवी बाजू पाहायचीच नाही. ओके. येस सर. हा सर म्हणजे हा. सर फोर्स काढताना ते जे आपले पॉइंट्स आहेत ए बी सी त्यांच्यावर त्यांना कन्सिडर नाही करायचं, नाही ऍक्च्युली त्यांच्या आजूबाजूला. हा त्या आता समजा मी सी पॉईंट कन्सिडर केला, शिअर फोर्स ॲट सी मला काढताच येत नाही. शिअर फोर्स ॲट सी या 10चं काय करायचं, याला डाव्या बाजूला घ्यायचं की उजव्या बाजूला घ्यायचं, दॅट इज अ प्रॉब्लेम.
म्हणून आपण ज्या ठिकाणी पॉईंट लोड आहे त्या पॉईंटवर शिअर फोर्स काढत नाही, कारण की त्या पॉईंटवर सडन चेंज इन शिअर फोर्स येतो. इथून सी लेफ्टपर्यंत शिअर फोर्स 5 न्यूटन राहतो आणि सीच्या थोडंसं उजव्या बाजूला गेलं की तो -5 होऊन जातो. सो देर इज सडन चेंज इन शिअर फोर्स ॲट द पॉईंट वेअर देर इज पॉईंट लोड. म्हणून आपण त्या पॉईंटवर काढत नाही आपण. ओके हॅलो हा ओके सर. हा सर, ती फिगर एक्सप्लेन करा ना सर, कशी काढली ही SFD. हो. ओके, याप्रमाणे इथे पहिला पॉईंट जो दिसत नाही आहे तुम्हाला, लिहिलेला नाही आहे मी, सॉरी दिसत नाही मी लिहिलेला नाही आहे. शिअर फोर्स ॲट ए लेफ्ट इज 0. तिथून सुरू करतो आपण. तर सगळ्यात पहिले हे पॉईंट्स खाली उतरवून घेतले रेषा मारून. तिन्ही पॉईंट महत्त्वाचे ABC. हा A पॉईंट आहे, हा B पॉईंट आहे, सॉरी C पॉईंट आहे हा, आणि हा B पॉईंट आहे. तर इथून डायग्राम सुरू करायचा डाव्या बाजूने आणि असंच वाचत जायचं. आपण जसं काढला आहे शिअर फोर्स, हा A लेफ्ट, A राईट, C लेफ्ट, C राईट, B लेफ्ट आणि B राईट, याप्रमाणे जायचं. आता सगळ्यात पहिला पॉईंट शिअर फोर्स ॲट A लेफ्ट इज 0, म्हणजे तो X ॲक्सिसवर येतो. त्यानंतर शिअर फोर्स ॲट A राईट इज 5 न्यूटन. तो पॉईंट प्लॉट केला आणि मग हे दोघं जोडून टाकले. इथे हा पहिले A लेफ्ट प्लॉट केला, हा A राईट प्लॉट केला, दोघं एकमेकाला जोडून टाकले. आता A लेफ्ट A राईट झाला. A राईट नंतर कोणता पॉईंट येत आहे बीमवर? C लेफ्ट. तर इथं C लेफ्टची व्हॅल्यू पाहिजे 5 न्यूटन पॉझिटिव्ह. तर हा C वर प्लॉट करायचा. C लेफ्ट म्हणजे हा 5 न्यूटन पॉझिटिव्ह. हा पॉईंट प्लॉट केला, हा पॉईंट प्लॉट केला, तो आधीच्या पॉईंटशी जोडायचा. त्यानंतर C लेफ्ट नंतर बीमवर पुढे गेलं तर काय मिळते तुम्हाला? C राईट मिळतो. तर C राईटचा शिअर फोर्स किती आहे? -5 न्यूटन. तर तो C वरच प्लॉट करायचा. मायनस आहे म्हणून ॲक्सिसच्या खाली येईल. इथून -5 ॲक्सिसपासून हा येईल -5 आणि हा आधीच्या पॉईंटशी जोडायचा 5 न्यूटनशी. म्हणून इथे वर्टिकल C लेफ्ट आणि हा C राईट. C राईट झाल्यानंतर पुढचा पॉईंट येतो B लेफ्ट. शिअर फोर्स ॲट B लेफ्ट इज -5. तर B वर -5 प्लॉट केला, तो आधीच्या पॉईंटशी जोडला आणि मग शिअर फोर्स ॲट B राईट, जो मी लिहिलेला नाही आहे, इट इज 0. हा शिअर फोर्स ॲट B राईट म्हणजे B वरच प्लॉट करायचा. हा 0 आला तो त्याच्याशी जोडला इथे. ओके, एक एक पॉईंट प्लॉट करायचा आणि त्याला आधीच्या पॉईंटशी जोडायचं. सगळे पॉईंट एकदम प्लॉट करायचे नाही आणि पॉईंट प्लॉट करायची सिक्वेन्स मेंटेन करायची. डावीकडून उजवीकडे जायचं असं, त्याप्रमाणे प्लॉट करत जायचं डायग्राम, डावीकडून उजवीकडे. ओके सर, एवढंच सॉल्व्ह करायचं ना? हां, बस. हा झाला SFD. आता याच्या पुढे येईल BMD, बेंडिंग मुवमेंट. जाऊ पुढे. बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेशन्स. बेंडिंग मुवमेंट सोपं आहे. आता आपण इथे फक्त 3 पॉईंटवर बेंडिंग मुवमेंट काढणार आहोत, A, B आणि C. आता हा सिम्पली सपोर्टेड बीम आहे, त्याच्यामुळे इथे हिंज असते, पिन सपोर्ट. तर तिथे बेंडिंग मुवमेंट 0च असते या दोन्ही ठिकाणी. तसंही बेंडिंग मुवमेंटची डेफिनेशन आहे, ज्या पॉईंटवर बेंडिंग मुवमेंट काढायचा आहे त्या पॉईंटची एक बाजू पाहायची, डावी किंवा उजवी, आणि जे काही फोर्सेस असेल त्या बाजूला त्याची मुवमेंट. आता Aच्या डाव्या बाजूला पाहिलं तर काही दिसते का? काहीच नाही आहे. सो बेंडिंग मुवमेंट ॲट A इज 0. बेंडिंग मुवमेंट ॲट B, Bच्या उजव्या बाजूला पहा, उजव्या बाजूला काहीच नाही. सो बेंडिंग मुवमेंट ॲट B इज 0. पाहिजे हे पॉझिटिव्ह निगेटिव्हचं साईन कन्व्हेन्शन. मुवमेंट ॲट A, ॲक्च्युली मुवमेंट नाही, बेंडिंग मुवमेंट पाहिजे होतं इथं. बेंडिंग मुवमेंट ॲट A इक्वल टू 0.
बेंडिंग मोमेंट ॲट बी इज 0. एच्या डाव्या बाजूला काही नाही आहे, बीच्या उजव्या बाजूला काही नाही आहे. सो 0 0. आता फक्त राहिला आपल्याला बेंडिंग मोमेंट ॲट सी काढायचं आहे. बेंडिंग मोमेंट ॲट सी काढायचं आहे. तर या सी पॉईंटच्या डाव्या बाजूला फक्त एकच फोर्स आहे 5 न्यूटन. तर या 5 न्यूटनची मुवमेंट अबाउट सी घ्यायची आहे. सो इट विल बी 5 मल्टिप्लाइड बाय 3. 5 इंटू 3 15. आणि ती येईल अपवर्ड फोर्स आहे म्हणून पॉझिटिव्ह. मोमेंट ॲट सी, बेंडिंग मोमेंट ॲट सी इज इक्वल टू 5 इंटू 3 इट इज इक्वल टू 15 न्यूटन मीटर. तसं बेंडिंग मोमेंट ॲट सी तुम्ही उजवी बाजूसुद्धा पाहू शकता. उजव्या बाजूला सुद्धा 5 मल्टिप्लाइड बाय 3 अपवर्ड आहे म्हणून पॉझिटिव्ह बेंडिंग मोमेंट. 5 इंटू 3 सो इट इज 15 न्यूटन मीटर. तेवढंच येते, त्याच्यात बदल येणार नाही. तुम्ही जर रिॲक्शन बरोबर काढल्या असेल बीमच्या तर कुठल्याही बाजूने बेंडिंग मुवमेंट काढा किंवा शिअर फोर्स काढा, तो व्हॅल्यू तेवढीच येते विथ साईन प्लस मायनससुद्धा, जर रिॲक्शन बरोबर असतील तर, नाही तर मग चुकेल. सो हा बेंडिंग मुवमेंट ॲट सी काढला आपण. आणि ते आता या 3 व्हॅल्यूज झाल्या महत्त्वाच्या, त्याच्यावरून बेंडिंग मुवमेंट डायग्राम काढता येते. जसं इथे ॲक्सिस काढली होती तशीच ॲक्सिस इथे काढली. आता याच्यावर इथे बेंडिंग मुवमेंट 0 आहे एवर, बीवर बेंडिंग मुवमेंट 0 आहे आणि या सी पॉईंटवर बेंडिंग मुवमेंट मिळेल तुम्हाला 15 न्यूटन मीटर. वरती पॉईंट मिळेल, पॉझिटिव्ह आहे म्हणून ॲक्सिसच्या वरती. हा ए बी आणि हा बी टू सी स्ट्रेट लाईननी जॉईन केला. दिस इज बेंडिंग मुवमेंट डायग्राम. ॲक्सिसच्या वर आहे सो इट इज पॉझिटिव्ह BMD. बेंडिंग मुवमेंटचे कॅल्क्युलेशन थोडे कमी असतात, शिअर फोर्सचे थोडेसे जास्त राहतात. सो दिस इज बेंडिंग मुवमेंट डायग्राम. याच्यात महत्त्वाचं हे आहे, जिथे शिअर फोर्स डायग्राम आपली साईन चेंज करतो, लक्षात ठेवा नेहमी करता हा पॉईंट फार महत्त्वाचा आहे. ज्या ठिकाणी शिअर फोर्स डायग्राम आपलं साईन चेंज करतो, प्लस टू मायनस और मायनस टू प्लस, हा पॉईंट, या पॉईंटवर बेंडिंग मुवमेंट काढलंच पाहिजे. आता इथे आपण डायरेक्ट काढला आहे कारण की तो पॉईंट सी आहेच. बऱ्याच प्रॉब्लेममध्ये आपल्याला तो पॉईंट आपल्याला शोधावा लागतो. समजा इथं येत असेल कुठंतरी, येतात काही प्रॉब्लेममध्ये, तर त्या पॉईंटचं डिस्टन्स काढून घ्यायचं पहिले आणि मग त्या पॉईंटवर बेंडिंग मुवमेंट मात्र काढायलाच पाहिजे. कारण की अशा पॉईंटवर मॅक्झिमम किंवा एखाद्या वेळी मिनिमम बेंडिंग मुवमेंटची व्हॅल्यू मिळत असते. तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये शिकला असाल मॅक्झिमा अँड मिनिमा, dy/dx d2y/dx², याचे हे कॅल्क्युलेशन करता तुम्ही, ते नंतर सांगेल मी तुम्हाला, त्याचा संबंध आहे इथे. तर ज्या ठिकाणी शिअर फोर्स डायग्रामची साईन चेंज होते ज्या पॉईंटला, तिथलं बेंडिंग मुवमेंट हे जनरली मॅक्झिमम राहते किंवा एखाद्या वेळी ते मिनिमम येऊ शकते. दोनपैकी काहीतरी, मधातली व्हॅल्यू राहणार नाही, मॅक्झिमम किंवा मिनिमम. दुसरं महत्त्वाचं, फक्त पॉईंट लोड असेल किंवा नो लोड पोर्शन करता, हा नॉन लोड पोर्शन आहे, इथे स्लोपिंग लाईन यायलाच पाहिजे, स्ट्रेट लाईन. हां, इथे पण स्ट्रेट लाईन कारण की वरती लोड नाही आहे. इथे हॉरिझॉन्टल लाईन, तर ही स्लोपिंग झाली 1 डिग्री हायर. ही 0 डिग्री कर्व, दिस इज फर्स्ट डिग्री कर्व, आणि सेकंड डिग्री कर्व आली तर ती पॅराबोलिक राहील. So this is how you have to solve the problem of SFD and BMD. This was the simple problem, point load. फक्त सुरुवात मी जी केली होती, हे सगळं कॅल्क्युलेशन करायच्या आधी तुम्हाला ह्या रिॲक्शन काढाव्या लागतात, ह्या दिलेल्या नसतात. हां, ती पहिली स्टेप आहे आणि मग ही दुसरी स्टेप आणि ही तिसरी स्टेप, आणि त्याच्यावरून मग हे 2 डायग्राम SFD and BMD. This is how you have to continue. सर एक्झाम मध्ये SF आल्या BM काढायचाच ना? हो, बहुतेक दोन्ही काढावंच लागतं. त्यांनी विचारलं नसेल तर नाही काढायचं. त्यांनी फक्त म्हटलं असेल ड्रॉ शिअर फोर्स डायग्राम, तर पण डायग्रामच, शिअर फोर्स डायग्रामच काढायचा. पण दोन्ही विचारले असेल ड्रॉ SFD अँड BMD, तर दोन्ही काढावेच लागते. प्रॉब्लेम वाचून ठरवायचा आहे. हां, पहा मी इथे हे राहिलं होतं, आलं नव्हतं, आत्ता आलं. पहा, शिअर फोर्स ॲट A लेफ्ट इज 0 अँड शिअर फोर्स ॲट B राईट इज 0. ही मी नंतर ॲड केलं त्याच्यात, म्हणून शेवटी आलं ते. ओके, याप्रमाणे येईल. फक्त इथं आता मायनस करायचं आहे, तेवढं करेक्शन. सर
सर हा. बीएम कॅल्क्युलेशन एकदा एक्सप्लेन करा ना. बेंडिंग मोमेंट ॲट ए सिम्पली सपोर्टेड एंड आहे म्हणून 0, किंवा तसंही एच्या डाव्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर काहीच नाही आहे, नो फोर्स, त्याच्यामुळे मोमेंट 0. बीच्या उजव्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर उजव्या बाजूला काहीच नाही आहे, तर बेंडिंग मोमेंट इज 0. आता तसंही तुम्हाला काढून पाहायचं असेल तर बेंडिंग मोमेंट ॲट बी तुम्ही डाव्या बाजूनी कॅल्क्युलेट करून पाहू शकता. पहा, बेंडिंग मोमेंट ॲट बी 5 मल्टिप्लाइड बाय 6, 5 सक 30, 30, मायनस 10 इंटू 3, मायनस 30, 30 मायनस 30 इज 0. एक लक्षात घ्या, आपण जे इक्वेशन वापरतो ना, समेशन ऑफ मुवमेंट ॲट ए इक्वल टू 0, म्हणजे मुवमेंट तिथं 0 यायलाच पाहिजे ना एवर. आपण ते इक्विलिब्रियमचं इक्वेशन वापरतो, त्याच्यामुळे मुवमेंट ॲट ए इज 0 बिकॉज सिम्पली सपोर्टेड एंड. मुवमेंट ॲट बी इज 0 सिम्पली सपोर्टेड एंड. मुवमेंट ॲट सी फक्त तुम्हाला काढायचं आहे. बेंडिंग मुवमेंट ॲट सी, इथं हा मुवमेंट शब्द नको, हां, इथे बेंडिंग मुवमेंट पाहिजे. सॉरी, घाईघाईत ते लक्षात नाही आलं. बेंडिंग मुवमेंट ॲट सी इज इक्वल टू, डावी बाजू पाहायची, त्या बाजूला एक फोर्स आहे 5 न्यूटन. या 5 न्यूटनची मुवमेंट अबाउट सी, 5 मल्टिप्लाइड बाय 3, सी पासूनचं अंतर परपेंडिक्युलर डिस्टन्स, 5 इंटू 3, 15 न्यूटन मीटर, 15 न्यूटन मीटर. अपवर्ड डायरेक्शन आहे फोर्सची, म्हणून बेंडिंग मोमेंट पॉझिटिव्ह. ओके. तर सिमिलर प्रॉब्लेम आहे, पहा, फक्त 15 न्यूटन आता जागेवरून हलवला, मधात नाही आहे, सेंटरला, साईडला केला. आता इथले रिॲक्शन पहिले काढावं लागतील तुम्हाला, त्या लिहिलेलं दिसत नाही इथं. 15 इंटू 1 डिवायडेड बाय 5, म्हणजे ही रिॲक्शन 3 न्यूटन येईल आणि ही 12 न्यूटन येईल. काढून पाहाल, तुम्हाला PPT पाठवत आहे. दिस विल बी 12 न्यूटन रिॲक्शन अँड दिस विल बी 3 न्यूटन. 12 प्लस 3 15. त्याप्रमाणे शिअर फोर्स ॲट ए राईट, ए लेफ्टचा 0 राहील शिअर फोर्स, ए राईटला इथली रिॲक्शन 12 न्यूटन आणि 3 न्यूटन. शिअर फोर्स ॲट सी लेफ्ट, इथे इट विल बी 12 न्यूटन पॉझिटिव्ह. शिअर फोर्स ॲट सी राईट, ॲक्च्युली सी लेफ्ट तिथं आहे ही 12 न्यूटन. शिअर फोर्स ॲट सी राईट, सी राईट म्हणजे काय येईल इथे, 12 मायनस 15, डाव्या बाजूला 2 फोर्सेस आहे, 12 मायनस 15, सो इट इज मायनस 3 न्यूटन. शिअर फोर्स ॲट बी लेफ्ट तेवढीच येईल, मायनस 3 न्यूटन. सर बी राईटला तो 3 न्यूटन पण घ्यायचा का नाही? बी राईट की सी राईटला, कोणत्या पॉईंटबद्दल बोलतोय? सी बी राईट सर, बी राईटला आपण पोहोचलोच नाही. आपण हा सी राईट काढला, सी राईट नंतर कोणता पॉईंट येते, बी लेफ्ट. बी लेफ्टला शिअर फोर्स, पुन्हा डाव्या बाजूच्या फोर्सेसची बेरीज 12 मायनस 15, सो इट इज मायनस 3 न्यूटन. आणि बी राईट जर काढायचं असेल आता तुला, हा बी राईटचा पॉईंट, याच्या डाव्या बाजूच्या सगळ्या फोर्सेसची बेरीज कर, तूच करून पहा. झिरो येते 0. 12 आणि 3 15, मायनस 15 बी राईट. आणि बी राईटच्या उजव्या बाजूला काही नाही म्हणून डायरेक्ट 0 लिहिलं तरी चालते. तर त्याच्यावरून तो डायग्राम काढलेला आहे. इथे 0, मग येईल 12, 12 नंतर इथे इथपर्यंत सी लेफ्टपर्यंत 12चा आहे, त्याच्यामुळे तो पॉईंट 12चा येईल, हा जॉईन केला. सी राईटला शिअर फोर्स मायनस 3 आहे, म्हणजे तो आता सरळ इथून मायनस 3 वर जाईल, ॲक्सिसच्या खाली, ॲक्सिसपासून मायनस 3 खाली. आता इथून इथपर्यंत कॉन्स्टंट आहे तो, बी लेफ्टला मायनस 3च आहे, सो हॉरिझॉन्टल लाईन. आणि बी राईटला आत्ताच तुम्ही सांगितलं 0, सो दिस इज शिअर फोर्स डायग्राम. आता या ठिकाणी बेंडिंग मोमेंट मॅक्झिमम यायला पाहिजे. हा SFD झाला, हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह आणि बेंडिंग मोमेंट.
अगेन ए आणि बी सिम्पली सपोर्टेड एंड आहेत 0 0 बेंडिंग मोमेंट ॲट सी फ्रॉम लेफ्ट साईड या सी वर बेंडिंग मोमेंट 12 मल्टिप्लाइड बाय 1 12 न्यूटन मीटर किंवा उजव्या बाजूने जर काढलं तर 3 मल्टिप्लाइड बाय 4 सी पासूनचं अंतर 3 इंटू 4 3 चौक 12 12 न्यूटन मीटर सारखंच येते आणि बेंडिंग मुवमेंट कुठूनही काढता येते डावीकडून उजवीकडून त्याला साईन कन्व्हेन्शनना काही फरक पडत नाही अपवर्डची बेंडिंग मुवमेंट पॉझिटिव्ह डाऊनवर्डची निगेटिव्ह सो दिस विल बी द डायग्राम हा डायग्राम झाला तुमचा 0 0 आणि 12 न्यूटन मीटर सो दिस इज BMD पॉझिटिव्ह हे दोन सिंपल प्रॉब्लेम इथं केलेले आहेत इथे SFD ॲट A लेफ्ट 0 आणि B राईट 0 ते नंतर आलं हे तुम्हाला होमवर्क प्रॅक्टिससाठी हे करून पहा जस्ट ट्राय इट मी जेवढं सांगितलं फक्त तेवढं वापरायचं फक्त हे रिॲक्शन मात्र बरोबर काढा ते सगळ्यात महत्त्वाचं काम आहे हा सिम्पली सपोर्टेड बीम आहे फक्त एकाऐवजी 3 ठिकाणी फोर्सेस दाखवलेले आहेत आणि सॉरी इथे L1 L2 टाकले नाही आहेत मी L1 हा 4च मीटर आहे हाच आहे 4 मीटर आणि हा 2 मीटर लक्षात घ्या हे 2 आणि 4 बाकी तुम्हाला माहीत आहे इथे 1 मीटर आहे 1 मीटर आहे तर हे 2 मीटर येईल मधातलं अंतर हे दोन प्रॉब्लेम सॉल्व करून पहा पहिले रिॲक्शन काढा सपोर्ट रिॲक्शन मग SF आणि मग बेंडिंग मुवमेंट ओके हे सॉल्व करा आणि पुढच्या वेळी मला सांगा जमते की नाही तुमच्या काय अडचणी आल्या त्या मला समजल्या तर बरं होईल हे एक वेळा पक्क डोक्यात बसलं तर सगळे प्रॉब्लेम असेच असतात UDL राहते याच्यात आणि पॉईंट लोड राहतं